नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय। छत्रपती संभाजीनगर जिल्हाभरामध्ये आपण दशसूत्रीच्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहोत। त्या दशसूत्रीचाच एक भाग म्हणून मुलांच्या वाचन क्षमतेत वाढ व्हावी आणि वाचाल तर वाचाल या उपक्रमाला बळकटी मिळावी यासाठी विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि पालकांमध्ये सुद्धा वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी आम्ही बुक बँक ही नावाची संकल्पना अंमलात आणतो आहोत। या बुक बँक या संकल्पनेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये एक पुस्तकाचं कपाट तयार करण्यात येणार असून ही पुस्तकं विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांना वाचण्यासंदर्भामध्ये आग्रह केला जाणार आहे, किंबहुना ते बंधनकारक केलं जाणार आहे। आणि अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त इतर पुस्तकं जे विद्यार्थ्यांच्या भविष्यातील प्रत्येक परीक्षेसाठी यशस्वी ठरतील असे ग्रंथ त्यांना वाचण्यासाठी उपलब्ध करून द्यायचा आमचा मानस आहे। यासाठी आपण लोकवर्गणीतून ही पुस्तके जमा करण्याचा संकल्प आम्ही केलेला असून अधिकारी, सेवाभावी संघटना, लोकप्रतिनिधी संस्था या माध्यमातून पुस्तके गोळा करण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे। मी आपणा सर्वांना नम्र विनंती करतो की आपण या शालेय विद्यार्थ्यांसाठी आपल्या वतीनं जास्तीत जास्त पुस्तके भेट म्हणून द्यावीत। प्रत्येक शाळेमध्ये ग्रंथाचं एक वेगळं दालन असावं याच्यासाठी या बुक बँक संकल्पनेचा जन्म झालेला असून या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकाची उपलब्धता करून देण्यात येणार आहे। आपणाला पुस्तकं देण्यासंदर्भातलं मी आग्रह करत असताना जर आपण मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकं देऊ इच्छिता तर आपण स्थानिक गट शिक्षणाधिकारी किंवा तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा किंवा शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांच्याशी आपण संपर्क करावा। त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथदानाचा कार्यक्रम आपण घेणार असाल तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्री अंकित यांच्याशी व माझ्याशी सुद्धा आपण संपर्क साधू शकता। मला खात्री आहे आपण मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथदान करून आपल्या जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितपणे हातभार लावाल। धन्यवाद।